स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या परमात्मा या चॅनलवर। सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। स्वामी तुम्हाला सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवो आणि तुमच्या आयुष्याला कोणाची नजर नको लागू, ही स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधी स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका। आज देव तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही। पैसा संपत्ती स्वतः तुमच्याकडे येईल। लवकरच तुमचे चांगले दिवस येणार आहे। लवकरच तुम्ही धनवान बनणार आहात। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याला सर्वत्र निराशा येते, पण असं म्हणतात की काळ नेहमी सारखा नसतो आणि ज्याचा काळ वाईट असतो त्याचाही चांगला काळ येतो। चांगली वेळ येण्यासाठी म्हणतात ना, आपल्याला देव काही मार्ग मोकळे करत असतो आणि त्यासोबत देव तुमची साथ सोडणार नाही। जे लोक तुमचा विचार करत नाहीत तेही तुमच्याशी बोलायला तयार होतील। वर्षभर घरामध्ये पैसा येत राहील। भक्तांनो, तुमच्या पाठीमागे लागलेली पनवती एका मिनिटात नष्ट होईल। हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा मंत्र फक्त मन लावून शांतपणे ऐकायचा आहे। तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या, त्यात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ ती पूर्ण करतील। स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात माणुसकी ही खूप महत्त्वाची आहे। माणसाला माणूस जुळवणे ही एक कला आहे आणि बाळा, ती मी तुला दिली आहे। त्याचा वापर कर। आपल्यामुळे कुणाचे मन दुखवणार नाही याची काळजी घे। आणि देव म्हणतात, तुझ्या संसारात लागणारी सर्व सुखसुविधा मी तुला पुरवणार आहे, तेव्हा काळजी करू नको। तू फक्त आपल्या जीवनात चांगले प्रयत्न करत राहा आणि अपेक्षा आमच्याकडून ठेव, इतरांकडून नाही। स्वामी म्हणतात, पाहून दुर्लक्ष करू नकोस, कारण तू आज दुर्लक्ष करशील पण उद्या रडशील बाळा। मी हे तुलाच सांगतोय। तुला वाटतंय हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे। पटले असेल तर कमेंट करा। स्वामी अशक्यही शक्य करतील। श्री स्वामी समर्थ। पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा, जोपर्यंत तू माझा हात धरला आहेस तोपर्यंत। पण आज पाहूयात कोण कोण माझी इच्छा पूर्ण करेल। स्वामी म्हणतात, माझी एक छोटीशी इच्छा आहे बाळा। माझे हे असेच रोज रोज गोड संदेश ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घे, भाग्यवान ठरशील। स्वामी सांगतात, ज्यांना माझ्यावर विश्वास आहे, जो माझी भक्ती करतो आणि जो माझं नामस्मरण करतो, अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगलेच आणि त्यांच्यासाठी योग्य असे लोक निवडतो आणि ते त्यांच्या जीवनात पाठवत असतो। त्यामुळे त्याला खूप यश, ऐश्वर आणि समृद्धी मिळते। दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती स्वामीच पकडतील तुझा हात। ब्रह्मांड नायक जाणीव ठेव। माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव। स्वामीची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा। स्वामी तिन्ही जगाचा तो मायबाप आहे या जनाचा। विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे। रघुवीर स्वामी समर्थ। संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात। आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपा कर्म करत राहा, फळ मिळणारच। सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील। संदेश आवडल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। स्वामी म्हणतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळेल, वाईट वेळात साथ सोडले लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली आहे त्याचे मोल कधी विसरू नका। फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्याची प्रगती कायम होत राहते, हे लक्षात ठेवा। देव म्हणतो, प्रत्येक संकटात मी तुम्हाला धीर धरण्याचा आशीर्वाद देईन। मी तुझ्यावर प्रेम करतो। तुमच्यासोबत देवाचा पाठलाग करू इच्छिणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करा, नक्कीच तुमचे भले होईल। देव म्हणतो, क्रोध आणि निराशा क्षणी तू माझ्याकडे ये, मी इथेच आहे। घाबरू नकोस, माझ्यापासून दूर पळणे थांबव, मी तुझ्यावर प्रेम करतो। तुमचा देवावर विश्वास असेल तर होय कमेंट करा। काहीतरी चांगले येत आहे,
चांगली बातमी, चांगला काळ, तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचं नाही. तुमच्या जीवनावरील चांगुलपणा आणि देवाच्या कृपेने तुमचे ज्ञान जितके जास्त असेल तितके वादळात तुम्ही त्यांची स्तुती कराल. सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे असे कमेंट करा. बाळा, कोणतीही व्यक्ती आयुष्यात यशस्वी होईल की अयशस्वी होईल हे त्याच्या सवयीवरून ठरवलं जातं. आपल्यामधील काही अशा सवयी आहेत की त्या आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवतात किंवा अयशस्वी बनवतात. भक्तांनो, श्रीमंत किंवा गरिबी आपल्या भाग्यावर नाही किंवा नशिबावर नाही, तर ती आपल्या मेहनतीवर अवलंबून असते. आपण किती मेहनतीने आपले काम पूर्ण करतो यावरून सगळं ठरलं जातं. म्हणूनच चांगले कर्म करत राहा, मेहनत करत राहा. लवकरच तुम्ही गरिबीमधून श्रीमंतीकडे जाल आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहे हे लक्षात ठेवा. जिथे कमी पडेल तिथे स्वामी येणार. फक्त तू मेहनत करणे थांबू नकोस बाळा. स्वामीचे हे गोड शब्द आवडल्यास स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका. मी बरे करणारा, दुरुस्त करणारा आणि वाचवणारा देव आहे. मी थकलेल्यांना बळ देतो आणि दुःखींना शुभेच्छा देतो. तुम्हाला दुखापत होत असल्यास ते तुमच्या हृदयात किंवा आत्म्याला असो वा नसो, मी मदत करण्यास समर्थ आहे. मी प्रत्येक दुखापत दुरुस्त करतो. असे चमत्कार तुम्ही आयुष्यात पाहणार. स्वामी माऊली म्हणून मी तुम्हाला शत्रू आणि त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तुम्हाला शब्दाची शक्ती दिली आहे. चमत्कार, विजय आणि यशाने भरलेल्या जीवनासाठी सज्ज व्हावे. हा वर्ष, हा महिना, हा दिवस तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनासाठी भरपूर आशीर्वाद घेऊन येईल. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय उघडा. आनंदी, समृद्ध आणि परिपूर्ण जीवनासाठी तयार करा. मी तुमच्यावर अनेक चांगल्या गोष्टीचा वर्षाव करत आहे. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवत आहे आणि तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चमत्कार आणत आहे. हा महिना आशीर्वाद, संधी आणि विपुलतेने भरून येईल. एक डॉक्टर तुमचा जीव वाचवू शकतो. एक वकील तुमच्या जीवनाचे रक्षण करू शकतो. एक सैन्य तुम्हाला शांतीपूर्ण जीवन देऊ शकतो. परंतु केवळ देवच तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. देवाने तुमच्यासाठी दिलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही. देव म्हणतो, तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात. तो तुमचा योग्य हंगाम आहे. विलंब झाला पण नाकारला गेला नाही. मी स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे. ते प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मला आशीर्वाद दे कमेंट कर. देवाची ओळख व्हावी असं वाटतं तर अखंड नामस्मरणात खरोखर अंत नाही. स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे. स्वामी उपस्थित असतात. स्वामी आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येईल तसं वळावं लागतं. संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्त्व बदलायचे ना निष्ठा ठेवायची. तो फक्त संयम गमावणाऱ्याला पण कळेल. त्यांनी काय गमावले. लहान मुली भावलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करीत नाही? परमात्मा आपल्याशी बोलतात आणि आपणही त्यांच्याशी बोलतो. ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त विनम्र भावाने शरण जा. त्याने स्वामी खुश होतील.